नित्याभासे देहादी द्वैत ते अहम भावे मानिताप्त भव भय निश्चित आदळयांगी. आता मोहातलं भरतं बरं का, त्याचा मोह होतो, त्याचा विरह होतो आणि त्याच्या असणाऱ्या लाटा हृदयावर आदळतात. माणसं हृदयावर आदळतात, आठवण होते त्याची आणि मग बरं का त्या माणसाला दुःखाला कारणी पडावं लागतं, दुःखित होतो. अशा प्रकारची अवस्था आहे संसाराची सांगितली महाराज. संसाराच्या अंगी अवघेची व्यसने, अनेक प्रकारचे व्यसन संसारामध्ये आहेत आणि तो संसारिक माणूस अशा प्रकारचा व्याकुळ होतो. म्हणून सांगतात भव भयाचे कारण मन कल्पना मुख्यदान त्या मनाचे करावा निरोधन सद्गुरु वचन निज निस्तार. मूळ भीतीचं कारण मनाचं आहे महाराज. होय, मनामध्ये बरं का भीतीचं कारण मन आहे. आता आपण एखाद्या वेळेस रात्रीच्या टायमाला स्मशानभूमीमधून चाललो, मसन वाट्यातून चाललो, आजवर काहीच नसते मनामध्ये, असतंय का? आणि ते मसन वाटा जवळ आला, तिथं भूत असतेत म्हणा, तिथं प्रेत असतेत म्हणा. भीतीला कारण निर्माण होतं. कोण भीती निर्माण करतंय? मन निर्माण करतं महाराज. आणि मनामुळं भीती वाटते आणि मनामुळं सगळ्या गोष्टी घडतात महाराज. मन जर भीतीकडे नाही गेलं तर मनामध्ये काहीच येत नाही. मन जर भीतीकडे गेलं, त्या स्मशानभूमीतून पुढं जाऊस तर एवढी भीती वाटते, एवढी भीती वाटते. येतं काय की गळ्यात उडी टाकतं काय की आणि मी मरतो काय की. मारायचीच भीती वाटते ना सगळ्याला. भीती कशाची? मरणाचीच आहे, दुसरी आहे का काय याची? आणि तशा पद्धतीची अवस्था या संसारामध्ये होते म्हणून सांगतात. हे जाणोने सदशिष्य ज्ञाते गुरुवाक्ये विश्वास युक्ते विवेक वैराग्ये ते न्याहाते निज मनाते आकळीती. हो, मनाला कोण कोण आकळतं महाराज? जे काय गुरुचे शिष्य आहेत, परमगुरु होय, आणि परमगुरुचे वैराग्यवान विवेकवान आणि ते शिष्य मनाला आवडतात. आदी मन घेई हाती तो तिगणाचा गणपती, मन इंद्रियाचा राजा सर्व भाव त्यासी पुदा, मन दिविता प्रधान मन माझे नारायण, तुका मने बळ हाती आले गुरुचे बळ. अशा प्रकारे ज्यानं मन हातामध्ये घेतलं, पण गुरुचे कृपा आशीर्वाद लागतो महाराज. आणि गुरुच्या कृपा आशीर्वादानं ते मन आटोक्यात येतं, विवेक आणि वैराग्य निर्माण होतं. मग भव भयाची जी काय भीती आहे, अनेक गोष्टीची भीती महाराज. सापाची भीती आहे, वाघाची भीती आहे, अनेक पशु पक्ष्याची भीती महाराज. पाण्यात गेलं तर मगरी सुसरीची भीती आहे, प्रत्यवेळ आलं जरा जंगलात गेलो तर सापाची भीती आहे, वाघाची भीती आहे, वय झालं तर मरणाची भीती आहे. अनेक प्रकारे अशा प्रकारचे. आता मरण तर काहीच बघत नाही महाराज. काळ बघत नाही, वेळ बघत नाही, म्हातारपण बघत नाही. बघताय का? मरण काहीच बघत नाही महाराज. म्हणून करता जी काही भीती आहे, हो, गुरुच्या कृपा आशीर्वादानं ही भीती नाहीशी होते. विवेक आणि वैराग्य निर्माण होतं. विवेक आणि वैराग्यवान माणसं म्हणतात एकदाच जन्मायचे आणि एकदाच मरायचे. मग मरणाची भीती कशाला बाळगायची? हे ज्ञान कुठून प्रगट होतं महाराज? गुरुच्या कृपा आशीर्वादानं प्राप्त होतं. अशा प्रकारे सांगतात. तेची आकळती हातवटी साक्षेपे राया सांगेन गोष्टी, सद्गुरु वाक्य परिपाटी गे मनाते थापटी निजबोधे. आता इंद्रिय आणि मन आकळण्याचा पर्याय सांगितला महाराज. गुरुच्या वाक्यानुसार, गुरुच्या कृपा आशीर्वादानं इंद्रियही आकळल्या जातात आणि मनही आकळल्या जातात महाराज. हो, थापटिल्या जातात. थापटिल्या. एखादं लेकरू जर रडायला लागलं तर माय थापटून 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 त्याला झोपवते. आणि मग झोपी गेल्यानंतर ते रडायचं बंद होतं का नाही? तशा पद्धतीने इंद्रिय महाराज आपले धाव घेतात, इकडं तिकडं धाव घेतात महाराज. होय, डोळ्याला चांगला पदार्थ दिसला
की ते डोळ्याला वाटतो की असावा बरं का, मग मन जातं त्याच्यावर, मग जिभेला वाटतं तो खावावा. अशा प्रकारे एखादा शब्द जर कानावर गोर पडला तो ऐकावा वाटतो, त्या ठिकाणी जावं वाटतं. मग इकडं तिकडं इंद्रिय सैरात करतात, मग त्याला थापटण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे थापटणे म्हणजे थांबवणे बरं का. मग कशाच्या बरोबर गुरुच्या कृपाशीर्वादानं, गुरुची कृपा झाल्यानंतर मनाचं ब्रेक त्याला लावता येतं आणि ते इंद्रिय आकळल्या जातात. अशा प्रकारे सांगतात. चंचलत्वे विषय ध्यान करिता देखे जे जे मन, येते होय ब्रह्मार्पण सद्गुरु वचन निजनिष्ठा. आता विषय म्हणजे त्याच्या विषयावर चंचल प्रकारचं ध्यान जातं महाराज. आता विषय समोर दिसला, एवढी चंचल वृत्ती माणसाची, एवढी त्याच्याकडं बघितल्याबरोबर मनामध्ये बसतो. बरोबर आहे ना. डोळ्याची नजर त्याच्यावर गेली, तो विषय मनामध्ये बसतो आणि मनामध्ये बसलं की पाय तिकडे धाव घेतात महाराज. पाय तिकडे धाव घेतात, जवळ गेले की हात उचलून घेतात. बरोबर आहे ना. हात उचलून घेतात की सुगंध घ्यायचा असला फूल तर ते नाकाकडे जातं, खायचा असला तर तोंडाकडे जातं. बरोबर आहे ना. अशा प्रकारे. आणि मृदू असलं तर त्वच्याकडे जातं महाराज. मृदू वस्तू असली तर त्वचेवर फिरवितो. बरोबर आहे ना. आणि खायचा पदार्थ असला तर तोंडाकडे लावतो, आणि मोबाईल जर चालू असला तर कानाकडे लावतो. होय. अशा प्रकारे मन धाव घेतं महाराज. चंचल अशा प्रकारची नजर आहे आणि नजरे सरसर मन धाव घेतं. आणि त्याच्यासाठी गुरुची कृपा जर असेल तर मनच धाव घेत नाही. मनानं नाही धाव घेतली की इंद्रिय जात नाहीत, इंद्रिय रोखल्या जातात. विवेक आणि वैराग्य त्याच्यासाठी निर्माण व्हावं लागतं महाराज. विवेक आणि वैराग्य निर्माण झालं की मनच धाव घेत नाही महाराज. विवेक आणि वैराग्य जर नसेल तर मन निश्चित धाव घेतं. पण ही कृपा कुणाची लागते? विवेक जागा होणं आणि वैराग्य जागा होणं ही गुरुची कृपा आशीर्वाद प्रत्येकाला असतो महाराज. विवेक प्रत्येकाला असतो, वैराग्य हे पण प्रत्येकाला असतं, पण ते जागं होत नाही महाराज. होतं का? कृपा गुरुची असल्यानंतर जागं होतो आणि इंद्रिय तिकडे धाव घेत नाही आणि इंद्रिय जागेवर राहतात. अशा प्रकारे सांगतात. धरुनिया विषय स्वार्थू मने जो जो घेजे आर्थू, तो तो होय परमार्थू हा अनुग्रह समर्थू गुरु कृपेचा. हा अनर्थ समर्थो गुरु कृपेचा. नाथ महाराज सांगतात, विषय तो आमचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. बरं का. जो काय विषय बघितला आणि त्या विषयामध्ये, प्रत्येक विषयामध्ये जर भगवंत दिसला तर भगवंत दिसण्याचं सामर्थ्य गुरुच्या कृपामध्ये राहतं. प्रत्येक विषयामध्ये. आता परत रस विषय बरं का. रस विषयामध्ये कृष्ण अर्पण नमस्त म्हणून जर रस विषय सेवन केला कुठल्याच प्रकारची बाधा होत नाही मला. गंध विषय, हो, सुगंध जर कृष्ण अर्पण म्हणून जर घेतला तर कृष्ण स्वरूप होतं महाराज. परस्य विषय, परशेसुद्धा कृष्ण परशे म्हणून जर घेतला तर कृष्ण स्वरूप होतो महाराज. हो. शब्द विषय भगवंताचं नाव म्हणून जर ऐकलं तर भगवंत स्वरूप होतं महाराज. पण ही कृपा कुणाची लागते? गुरुची कृपा. हे गुरुच्या कृपा आशीर्वादानं होतं. नाहीतर विषयामध्ये जर एकदा माणूस जर फिरला तो विषयाच्या बाहेर निघत नाही, विषय नारायण होत नाही. गुरुची कृपा जर नसेल तर विषय नारायण होत नाही, विषय अनेक विषय होतात महाराज. अशा प्रकारे सांगतात. गुरुची कृपा कशी होती मग ऐकली नाही ते सांगा. गुरुची कृपा कशी होती मला नाही काय. मी नव्हतं का दुसरा जो भुई भेने पळो जाये, तो तेथे पळे तेथे भुये, मग येणे जाणे सोय राहे, ठाये ठाये पांगुळला. ठाये पांगोळाला. बरं का. एखाद्याला पृथ्वीची भीती वाटू लागली बरं का. पृथ्वीच्या भेन पळू लागला. मग पृथ्वी कुठं संपणार आहे? होय. पृथ्वीची भीती वाटू लागली, पृथ्वीच्या भीतीनं पळू लागला. मला ही पृथ्वी संपवायची, ही तिला भीती वाटायला लागली मला.
ही लय कठीण आहे म्हणला, पायाला टोचते. ही बरदू हिच्यामध्ये कुठंच नाही महाराज. ही ती आता आपल्यासाठी जर एखादी वस्तू बरोबर नसली तर तिचा त्याग येतो माणसाला. येतो का नाही, त्याग करतं का नाही, ही आपल्यासाठी बरोबरच नाही ही वस्तू. म्हणून तिच्या भेनं माणूस पळून जाण्याचा प्रयत्न करतो का नाही. तशा पद्धतीने प्रत्येक पळून जायचा प्रयत्न केला नाही. कुठवर पाळणार, पळून पांगळून गेलं ना, ते दमून गेलं, थकून गेलं. मग तिथंच असताना ते शांत झालं. अशा प्रकारची अवस्था होते म्हणून सांगतात. तैसे मनासी लाविजे वर्म, जे जे देखे तेची ब्रह्म. वा. जे जे करू बैसे कर्म, तेत पुरुषोत्तम स्वय प्रगटे. मनाला वर्म लागलं पाहिजे महाराज, मनाला आवड लागली पाहिजे महाराज. हो, जे जे दिशे भूत, जे ते मानिजे भगवंत होय. जे जे दिसतंय का आणि त्याच्यामध्ये ब्रह्मच आहे. काही बी दिसू महाराज, नाग दिसू, वाघ दिसू, विंचू दिसू होय. आता आपली अवस्था होईल का तशी? इंगळी आली ना पाठीमागून, ती इंगळी असं जर म्हणलं होय. अहो इकडे लक्ष सगळं जातं, तिकडंच लागतं महाराज. इंगळीत ज्याला चावली का त्याला माहिती महाराज इंगळीमध्ये का असतं. त्याच्यात ब्रह्म दिसतंय का आपल्याला? होय, मन आहे दिसत महाराज. हो, जे जे दिसते त्याच्यामध्ये ब्रह्म दिसतं. पण ही कृपा कुणाची महाराज? गुरुची कृपा आहे महाराज. गुरुच्या कृपेमध्ये नागामध्ये, वाघामध्ये, विंच्यामध्ये, हो, क्रूर प्राण्यामध्ये ईश्वर दिसतं. ही गुरुची कृपा. अशा प्रकारे सांगतात. येव इंद्रिये वृत्ती उल्लाळे, मोडिले गुरुवाक्ये प्रतिती बळे. निज निष्ठान मेळे, कळासले एके वेळे अखंड कुलूप. येव इंद्रिये वृत्ती उल्लाळे, मोडिले गुरुवाक्ये प्रतिती बळे. निज निष्ठान मेळे, कळासले एके वेळे अखंड कुलूप. गुरुच्या भक्तीमुळं, गुरुच्या वाक्यामुळं प्रकार. यवम हा पहिला शब्द यवम आहे. हो ना, मग येवत म्हणलं, येऊन येवम इंद्रिय वृत्ती उल्लाळे, मोडिले गुरुवाक्ये प्रतिती बळे. निज निष्ठान मेळे, कळासले एके वेळे अखंड कुलूप. इंद्रियाचा आनंद, इंद्रिय वृत्तीचा आनंद महाराज. गुरुच्या कृपा आशीर्वादानं एवढा आनंद झाला इंद्रियाला. किती आनंद झाला बरं का. विषय बरं का, विषयामध्ये विषय दिसत नाही मला, विषयामध्ये ईश्वर दिसू लागला मला. इंद्रियाच्या आनंदानं विषयामध्ये विषय दिसत नाही. विषयमता नाही महाराज, समता दिसू लागली. विषयमतामध्ये विषय आला, समतामध्ये भगवंत आला महाराज. बरं का, प्रत्येक विषयामध्ये एवढा आनंद झाला. गुरुचा कृपा आशीर्वाद आहे महाराज. आणि त्या आनंदामध्ये विषयामध्ये विषय दिसत नाही महाराज. विषयामध्ये विष्णू दिसू लागले, भगवंत दिसू लागले. अशा प्रकारची कृपा बघा गुरुची झालेली. त्या गुरुच्या कृपा आशीर्वादानं अशा प्रकारची वृत्ती आनंदाच्या भरामध्ये त्या साधकाची किंवा शिष्याची झालेली आहे. आयशे निमित्ता बाह्य कर्म, मनाचा मोडे द्वैत ब्रह्म. तव बाह्य परब्रह्म, पूर्ण चिद्घम कोदाटे. इंद्रियाचा बाह्य कर्म आहे का महाराज? बाह्य ब्रह्म दिसू लागलं महाराज. कर्म ब्रह्म, दिसणं ब्रह्म, चालणं ब्रह्म, पाहणं ब्रह्म. बरं का, इंद्रियाचा धर्म ब्रह्मच. बाह्यवरती जर ब्रह्म झाली मग आंतरवरती का होणार नाही महाराज. अगोदर बाह्यवरती परमार्थामध्ये आली पाहिजे महाराज. बाह्य लक्षणे जी आहेत का आपले, ही परमार्थामध्ये पाहिजे. गळ्यामध्ये माळ घालणे, अष्टगंध लावणे, गुपिचेन लावणे, बुक्का लेणे, रोज सकाळी उठणे, स्नान करणे, पोथी पुराण वाचणे, हरिपाठ म्हणणे, हे बाह्य लक्षणे आहे ना. हे बाह्य लक्षणे हे अगोदर असणारे आपल्या अंगावरचे अलंकार परिधान झाले पाहिजेत. मग आंतरलक्षणे आपोआप बरं का देवाकडे वळतात. काही लोक बाह्य लक्षणं दाखवतात
पण आतले जी काय लक्षणे आहे का होय. घर बांधले डोंगरीने विषय फिरे दारोदार होय. घर डोंगराला बांधलेलं असतं महाराज. मी योगी आहे, मी ब्रह्मचारी आहे, मी संन्यासी आहे, आणि हा हे तर मन दारोदार फिरतं. इकडं त्या दारात जाईल, त्या दारात जाईल, रसाच्या दारात जाईल होय. पुन्हा रस आयशे भजने मन नेमिता स्वये नारी घे कल्पांत काळ भये भक्त होऊन या निर्भये विचरती स्वये निशंक. असं मन गुरुच्या भजनामध्ये आणि भगवंताच्या भजनामध्ये बरं का नेमलं न बरं का. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. असं मनानं नेमलं पाहिजे महाराज. कोणता तरी एक नेम झाला पाहिजे. मग काळ वेळ कोणताही काळ असो, कोणतीही वेळ असो, आणि कसल्याच प्रकारची भीती त्याला राहत नाही महाराज. गुरुचा कृपाशीर्वाद आणि देवाचं नामस्मरण अवस्था ब्रह्ममय ज्याची झालेली आहे का, भव भय भीती त्याच्यामध्ये निघून जाते. अशा प्रकारची अवस्था त्याची होते म्हणून सांगतात. हे आगाध निष्ठा परिपूर्ण भोळ्या भाळ्यानं टकेदान या लागी सुगम साधन सांगेनान ते आहे. हो, आगाध अशा प्रकारची निष्ठा महाराज, आगाध अशा प्रकारचा भाव. हो, आपली निष्ठा नाही महाराज, आपली निष्ठा निष्ठी. आपली कशी आहे? निष्ठा निष्ठी. आज पुतीला गेलं तर जायचंय, उद्या जमलं तर जायचंय, आपली निष्ठा निष्ठी. पण तसं खरी जी काय निष्ठा आहे का, मग ती निष्ठा कुणाची असो, भोळ्या भाविकाची असो किंवा कुणाचीही असो महाराज, तर निष्ठेनं बरं का भावानं जर गुरुवर भक्ती ठेवली किंवा देवावर विश्वास ठेवला, निश्चित फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे सांगतात. तरावया भाळे भोळे जण मुख्य चित्त शुद्धीच कारण जन्म कर्म हरीचे गुण करावे श्रवण त्यादरे. उद्धार होण्यासाठी, भोळ्या भाळ्याचा उद्धार होण्यासाठी नवे नवे प्रत्येकाचा उद्धार होण्यासाठी हो चित्त शुद्धी लागते महाराज. चित्त शुद्धी, मन शुद्धी लागते महाराज. मनाची जर शुद्धी असेल तर प्रत्येकाचा उद्धार होतो महाराज. होय, मन जर शुद्ध असेल, मग श्रीमंत असो, गरीब असो, भिकारी असो, कुणी असो, चित्त शुद्ध तरी काय शुद्ध काय अर्थ त्याचं? चित्त शुद्ध तरी हो. मन हे चंगा तो काटवतले गंगा. बरं, मन जर चांगलं असेल तर आपल्या काटवतीतलं पाणी गंगा नाही. आणि मन जर चांगलं नसेल ना, गंगेमध्ये जाऊन जरी स्नान केलं तरी गंगेचं पाणी गढूळ दिसतं वरून गढूळ महाराज. दिसतं का नाही? आपण गोदावरीला गेल्यानंतर दिसतं का ते नितळ पाणी नसतंय महाराज? असतंय का? गोदावरीचं पाणी नितळ नाही आहे, गाळण फिळण सगळं गढूळ पाणी असतं. मन चांगलं नाही म्हणून ते बी गढूळ दिसतं महाराज. ते गढूळ नाही, त्याचा पाणी तेरा रंग कैसा जो मिले वैसा. तिथलं ती माती कशी जिसमें मिलाए उस जैसा. पाणी तेरा रंग कैसा जो मिले वैसा. जिसमें मिलाए उस जैसा. जो मिले वैसा. हां, जो मिले वैसा. पाणी तेरा रंग कैसा जो मिले वैसा. ज्या ठिकाणावर जाईल तसा रंग, तिथं माती असते त्याच्या प्रकारची, म्हणून ते पाणी गढूळ दिसतं महाराज. गढूळ माती असते म्हणून ते गढूळ दिसतं. काळी माती असतो काळच पाणी दिसणार ना, बरोबर आहे ना? हो, मन जर चांगलं असेल तर काटवतीतलं पाणीसुद्धा आपल्याला गंगेच्या पाण्यासारखं दिसतं महाराज. असं वाटतंय का कुणाला? पण मनावर आहे महाराज सगळं. मन जर शुद्ध, चित्त शुद्ध तरी सर्व जग शुद्ध म्हणून सांगितलं. आणि तशा प्रकारची अवस्था कधी होते? गुरुची कृपा असेल तर होते महाराज. अशा प्रकारे सांगतात. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता जेने सादरे ऐके माता
येणे सादरे हरिकथा सार्थकता परिसावी. हो, चुकलेलं बाळ आहे महाराज. एखाद्या जत्रामध्ये बाळ चुकून गेलं, लय दिवस त्याची ना आपली भेट होऊन महाराज त्या बाळाची, आणि ते आहे म्हणून त्या बाळाची जर वार्ता लागली ना महाराज, एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, त्याच्या आनंदासारखा आनंद नाही महाराज. त्या आनंदाला पारावार नाही. आणि तशा पद्धतीनं देवाचं नाव जर कानावर पडलं तर तसा आनंद व्हावा महाराज. चुकलेलं बाळ लय दिवसाला आहे म्हणून कानावर शब्द पडला, त्या माईलाच माहिती किती आनंद महाराज. एवढी येडी होती, एवढी येडी होती, कुठं बी बसलं तरी त्या बाळाचाच छंद असतो, का हरवलेला असतं महाराज. आणि आहे म्हणून जर तिच्या कानावर जर शब्द पडला, तिच्या आनंदाला पारावार नाही. तसा भगवंताच्या नावाचा शब्द जर कानावर पडला आणि तसा आनंद होवा महाराज, अशा प्रकारे सांगतात. हरीची जन्म करणे आनंद